परवा डीप क्लिनिंग केलं त्यावेळेला तुपाचं भांडं कुठं ठेवलं माझ्या काही लक्षातच येईना. माझ्याकडे तुपाचं भांड, सगळी भांडी माझी वेगळी वेगळी असतात. याचं भांडं त्याला वापरत नाही, त्याचं भांडं याला वापरत नाही. जुनी पुराणी जी माझ्या सासूबाईंच्या काळची आहेत की नाही, ती सुद्धा मी सगळी भांडी त्या वापरायच्या तशीच वापरते. फक्त एकच मी फरक केला आहे, म्हणजे त्या दूध अल्युमिनियमच्या भांड्यात तापायचे. आणि भरपूर जणांच्या घरामध्ये दूध अल्युमिनियमच्या भांड्यातच तापवतात, लागत नाही, दूध जळत नाही म्हणून. कारण तेव्हा कॉपर बॉटम वगैरे काय नव्हतं, जाडजाड भांडी पण नव्हती स्टीलची. स्टील नवीन नवीन आलं होतं, महाग होतं. त्यामुळे स्टीलच्या भांड्यामध्ये दूध तापवतच नव्हत्या माझ्या सासूबाई, कधीच तापवल्या नाहीत. अल्युमिनियमच्या भांड्यातच तापवायच्या, जर्मनच्या भांड्यात म्हणा, हिंडालियमच्या भांड्यात म्हणा. आणि ती भांडी अशी होती ना की अशी सपाट असायची खालनं. माझ्याकडे असेल ती काय कुठंतरी, बघीन, सापडली ना कधीतरी नक्की दाखवेन मी तुम्हाला. अशी खालनं ती सपाट असायची, म्हणजे आपण हॉट प्लेटवर ठेवण्यासाठी कशी भांडी आणतो ना तशी असायची दूध तापवायची भांडी. पुन्हा दूध तापवण्यासाठी जर्मनचाच मिल्क कुकर असायचा. नंतर आले असतील स्टीलचे, पण माझ्या आईकडे जर्मनचा मिल्क कुकर होता. दूध तापलं की शिट्टी मारायचं होतं, म्हणजे दूध उतू जाऊ नये म्हणून. माझ्या आईच्या घरात तर एवढी प्रचंड जर्मनची भांडी, माझ्या सासूबाईंच्या घरात त्यावेळेला ती पद्धतच होती. पितळ कमी झालं ना, कारण पितळला एकतर कलई करायला लागायची, कलईवाले कमी झाले, त्याला स्वच्छता व्यवस्थित ठेवायला लागायची. त्यामुळे पितळ कमी झालं. आणि ती जड होती ना भांडी पितळची. गॅस आल्यावरती पितळ कमीच झालं खरं सांगायचं तर. जर चूल वगैरे होती ना तोवर लोखंडी आणि दगडी सुद्धा होती. माझ्या आजीच्या घरामध्ये दगडी भांडी होती, दगडीमध्ये माझी आजी भात लावायची. भात दगडी होती, चक्क दगडी भांडी होती, अशी त्रिकोणी असायची ती भांडी. आणि त्याच्यात आजी आमची भात लावायची, पुन्हा ताक करायची त्याच्यात, पुन्हा आमटी. कारण चूल होती ना, मग त्यामुळे ते दगडी भांडी होती, त्याला दगड्याच म्हणायचे. तर ते सुद्धा आम्ही बघितलेलं आहे आमच्या काळात. मातीच्या भांड्यात कोण करताना मी कधी बघितलेलं नाही, पण नंतरच ते फॅड आलं मातीच्या भांड्यात सगळं करायचं. मग मी सुद्धा माझ्या आधीचे चॅनल, म्हणजे ह्याच चॅनलवरती आधीचे काही व्हिडिओ आहेत, त्याच्यात मी बरंच काय काय करत होते मातीच्या भांड्यामध्ये, फार करत होते. सगळे आपले व्हिडिओ आहेत त्याच्यावर, वेगवेगळ्या पद्धतीने. आमटी करताना आहे, ताक केलेलं आहे, मी भात लावत होते, त्याच्यात डायरेक्ट भात लावत होते, उसळी करत होते, म्हणजे खूप आपले व्हिडिओ आहेत त्याच्यात मातीच्या भांड्यामध्ये. तर मग नंतर कसं झालं की गॅस आले ना, मग गॅस आल्यानंतर ही जड खाली तळ जाड चालणार नाही, कारण की मुळात गॅस मिळत नव्हते, सिलेंडर मिळत नव्हते. मग ते सिलेंडर अगदी जपून 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 वापरायचे. मग त्यावेळेला पातळ पातळ भांडी सगळी आली, आणि तेव्हा ती जर्मनची अल्युमिनियमची भांडी ही पॉप्युलर झाली. मग त्याच्यानंतर स्टील आलं, हिंडालियम आला, हिंडालियम नंतर स्टील आलं. मग आपण म्हणतो ना की जे हे तुम्हाला कदाचित पटणार नाही, कारण अलीकडच्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी पटत नाही. तर कारण की ह्या गोष्टी कदाचित तुम्ही बघितल्या नसतील. माझी आई बॉम्बेची, माझ्या सासूबाई पुण्याच्या, पण तरीही तेव्हा तिथं तोच ट्रेंड होता. पितळी भांडी नंतर कमी झाली. माझ्याकडे होती जी पितळी भांडी ती मी माझ्या मावशींना देऊन टाकली, म्हणजे त्यांना घरात अडचण होती, भांडी दिली. नंतर ती भांडी त्यांच्या दावऱ्याने ती पण विकून टाकली, त्याचे पैसे केले. आणि सगळ्या घरात जे असतं तेच की मावशींचे नवरे, हा विषयच वेगळा आहे, तर त्याबद्दल काही बोलण्यात अर्थ नाही. पण ठीक आहे, मग मला कधीच तसं काही वाटलं नाही, मी तिला दिली होती ती भांडी. तर जर्मनची भांडी तुम्ही म्हणता ना माझ्याकडे एवढी का, ती सासूबाईंनी वगैरे वापरलेली भांडी, मला माहिती आहे त्याच्यात कसं होतं स्वयंपाक, काय होतो, आणि त्यामुळे माझ्याकडे ती भांडी आलेली आहेत. मी त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये वापरते. तर आणि माझ्याकडे मुळात मी स्वयंपाक, आणि माझ्याकडे की नाही, मी तर स्वयंपाक करतच नव्हते आयुष्यात. मी तुम्हाला सांगते की अलीकडे ह्या काही वर्षात मी जरा जरा स्वयंपाकघरात घुसले म्हटलं तरी चालेल.
कारण सकाळी आमच्याकडे लवकर मावशी यायच्या, चहा करण्यापासून सगळं करायचं ते. तर त्यामुळे मला ते कधी करावंच लागलं नाही. चहासुद्धा करावा लागला, चहा करायच्या, नाश्ता करायच्या, सगळं पुरुषासारखं मला सुद्धा सगळं हातात मिळायचं. आणि मग त्यामुळे मला त्याची फारशी स्वयंपाकाची आवड नाही. आणि मावशी कुठल्या भांड्यात स्वयंपाक करतात हे मी कशाला लक्ष देऊ. त्यांना ज्याच्यात योग्य वाटणार ते करणार. त्यांच्याकडे स्वयंपाकघर पूर्ण त्यांच्या ताब्यात. त्यांनी फक्त स्वयंपाक झाल्यावरती असं ते छान छान बाऊलमध्ये, कुंडे होते पूर्वी, कुंडे, त्या कुंड्या, आता ते कॉपर बॉटमचे गोल गोल भांडी आली असतील किंवा डेकोरेशनची, पण तेव्हा कुंडे होते. कुंड्यात त्या सगळं काढून ठेवायच्या, आमटी काढून ठेवायच्या, भाजी काढून ठेवायच्या, कोशिंबीर ठेवायच्या, सगळ्या गोष्टी त्या त्याच्यामध्ये काढून ठेवायच्या. त्यामुळे त्या कुठल्या भांड्यात स्वयंपाक करतात मला त्याच्यात काहीच देणं घेणं नसायचं. आणि त्याला ज्याच्यात कम्फर्टेबल वाटायचं त्याच्यात त्या करायच्या. आणि जी भांडी सोपी पडतात ना घासायला म्हणा, सगळ्याच दृष्टीने त्याच्यात केलं जातं. कारण की समजा इकडं तिकडं जरासं काही झालं आणि समजा फोडणी जळली, काय जळलं, दूध जळलं, तर आपण मावशीनं ओरडणारच ना, हे कसं रोजचं होतंय. त्यामुळे त्यांना जे करायची सोय म्हणजे सवय होती सगळ्याच घरामध्ये स्वयंपाक करताना. म्हणजे माझ्याकडे त्या खरंच सकाळपासून संध्याकाळपर्यंत असायच्या, तरी मधनंच 2कडे जाऊन यायच्या. मला सांगायचे म्हणजे मी जाऊन येते, 2कडे जाऊन करून येते, मग आपलं इथलं झालेलं आहे सगळं, टेबलवर सगळं मांडलेलं आहे, तुम्ही फक्त घेऊन जेवा. तरी माझ्या मुलाला जेवायला वाढायच्या, त्या मिस्टरांना जेवायला त्याच वाढायच्या. आयुष्यभर त्यांनीच माझ्या मिस्टरांना जेवायला वाढले. अगदी धाकटी बहीण करावी ना तसं त्यांनी केलेलं आहे. खरोखर धाकटी बहीण. माझ्या मुलाला तर मला असं माय मरून मावशी जगो अशी अवस्था होती. तर खरंच म्हणजे मी लक्की त्या बाबतीमध्ये. मग नंतर त्या मावशी नंतर कसं झालं की त्यांच्या मुलांच्याकडे गेल्या त्या लग्न झाल्यावरती. त्यामुळे मग त्या मावशी माझ्याकडे वयोमानानुसार सुद्धा त्यांना जमेना झालं ना. कारण प्रत्येकाचं मेनोपॉज नंतर ना सगळं बिघडतं सगळ्यांचंच. बायका कुठल्याही असू देत, म्हणजे काम करणाऱ्या असू देत, कष्टकरी असू देत, हार्मोनल इम्बॅलन्स होतो, हार्मोनल चेंजेस होतातच प्रत्येकामध्ये, पूरक कमी होतं. आणि जरा मुलं मोठी झाली, मुलींची लग्न झाली, सगळं व्यवस्थित झालं की मग कशाला करतील ना ते आपण. आणि मग असं व्हायचं की मुलींची लग्न झाली, मग त्यांच्या तिथे सारखं मुलींच्या अडचणींना मदतीला जायचं सारखं सारखं, असं व्हायचं ना त्यांचं सुद्धा. सुनेच्या मुलाच्याकडे जायचं सारखं सारखं. आणि एकदा मुलगा वगैरे सगळं व्यवस्थित झाल्यावरती मग त्यांनी ते कामही सोडलं. अजूनही आपले व्हिडिओज त्या बघतात, भेटल्या की आनंदाने आम्ही अगदी खरंच बहिणी बहिणी भेटल्यासारखं आम्ही भेटतो. माझ्या प्रत्येक मावशींशी असेच रिलेशन्स आहेत. तुम्ही म्हणता ना ह्या मावशी तुमच्या असल्या बसल्या, अहो तिचंही आता जे वय जरी झालेलं नसलं तरी काम करून करून कंटाळतात ना बायका. मुलं मोठी झाली आता तिची, माझ्या या मावशीची सुद्धा मेनोपॉज आहे तिचा. त्यामुळे तिचेही मूड स्विंग असतात, सगळं असतं, घरचे काही प्रॉब्लेम्स असतात, अंगात कधी ताकद असते कधी नसते, कॅल्शियम डिफिशियन्सी असते. मग आपण काय भांड्यांवरून बायकांना बोलतच बसायचं का? इतके आपले घाणेरडे स्वभाव असतात का? इतके आपण स्वार्थी असतो का? अहो आपल्या घरातले मेंबर असतात ते. म्हणून तुम्ही लिहिता मावशींच्या बाबत बरंच काय 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 लिहिता, मला नाही आवडत ते, अजिबात नाही आवडत मला. कारण आम्ही असं कधी वागतच नाही मावशींच्यावर. आता आजही मावशी आलेल्या नाही आहेत, उद्या येतील की. धुणं ठेवलेलं आहे, भांडी ठेवलेली आहेत, फक्त केअर तेवढा काढून घेतला. आज फरशी पुसली नाही कारण हवागार आहे ना, मग ते नको वाटलं आज मला. नुकतेच जरासं आजारातनं पण मी उठले. चिटकू पिटकू आजार माझेही असतात. मला मेनोपॉज नंतर काही त्रास झाला नाही खरं सांगायचं तर. पण आत्ता मला जसं काही जणू काही हार्मोनल माझे चेंजेस झालेत का काय कोणास ठाऊक. अलीकडं मी जराशी माझे मूड स्विंग्स सुद्धा होत असतात. मी तुम्हाला फॅड 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 उत्तरं देते ती त्याच्यामुळेच. मला नाही सहन होत हल्ली. आणि तब्येतही माझी जरा अलीकडे कोरोनाच्या नंतर जराशी बिघडते जरा वरचीवर. तर ठीक आहे, असं चालायचंच या सगळ्या गोष्टी. तर तुमच्याशी आज मला ह्या गोष्टी गप्पा माराव्याशा वाटल्या, मुद्दाम बोलावं असं वाटलं. तुम्ही लिहिता ना मला असलं कसलं तुमचं राहणीमान काय, येऊ तेऊ तेवढेऊ.
म्हणजे काय आहे, तुम्हाला काय म्हणायचं आहे? चक 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 असलं म्हणजे सगळं छान. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. माहिती आहे ना ही प्रार्थना, माहिती आहे ना? अलीकडे प्रत्येक शाळेत हीच प्रार्थना आहे, हीच प्रार्थना शिकवतात. आणि आम्हाला आमच्या घरात लहानपणापासून असंच शिकवलेलं आहे. माणसाने माणसाबरोबर माणसासारखेच वागायचं. उगाचच हाय फाय वगैरे आमच्या डोक्यात काहीच नाही, कल्पनाच नाही. आणि ती आमच्यावरती असलेली एक दैवी देणगी आहे, समाधान. ही वृत्ती असावी लागते माणसाला. नाहीतर टी व्ही सारखे बदलत असतात, जावा सारखे टी व्ही घ्या दुसरे. गाड्यासारख्या बदलत असतात, जावा गाड्या घ्या दुसऱ्या. गॅसच्या शेगड्यासारख्या बदला, टी व्ही सारखे फ्रीज सारखे बदला, फर्निचर बदला. सुरूच होतंय माणसाचं, हे नको ते नको ते नको हे नको, सुरूच होतंय. सारखं बदला बदला बदला. मला एकच माझ्यात दोष आहे, मी तुम्हाला सांगते. मला प्रचंड साड्या घ्यायची सवय आहे, ज्वेलरी, इमिटेशन ज्वेलरी घ्यायची सवय आहे. त्याला कारण म्हणजे क्लिनिकमध्ये नेहमी अपडेटेड राहावं लागतं. पेशंटला छान वाटलं पाहिजे आणि त्यासाठी ते राहिलं जातंच, काही इलाज नाही त्याला. तर हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. तुम्ही वेड्यावेगळ्या कमेंट करू नका, चांगलं नाही दिसत. तुमचा स्वभाव त्यातनं घाणेरडा दिसतो, हो ना? आणि आपण आपल्या या एजमध्ये आपल्या तरुणांच्या समोर काय आदर्श ठेवायचं हे आपण ठरवलं पाहिजे ना. उत्तर आम्हाला सुद्धा देता येतात, म्हणून किती द्यायचे आम्ही, होय की नाही? तुम्ही सुद्धा तसं वेडावाकडं घेऊ नका. प्रत्येकाला जे आवडतं ते त्यांनी घ्यावं, नाही आवडतं ते सोडून द्यावं. आणि शेवटी टी व्ही सिरियल्स कशा माल मसाला युक्त असतात त्यांचा TRP वाढवण्यासाठी, तसंच चॅनलचं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? विचार करा. चला, आता तुम्हाला गंमत एक दाखवणार आहे. तर आय डोंट नो, तुम्हाला आता मी आता गंमत दाखवते. तुम्ही त्याच्यावर मास्टर आहे तुम्ही. तर इथे माझं सगळं फर्निचर होतं, वाळवीने ते सगळं खाल्ल्यामुळे आम्ही आता ते काढूनच टाकलं आणि तुम्हाला गंमत दाखवते बरं का. गंमत मला ना उद्या ना तूप कळवायचं. तर मी हे शोधून तुपाचं भांडं काढलं बघा. तुपाचं भांडं माझं हे वर्षानुवर्षे माझ्या सासूबाईंना ह्या अशा सगळ्यांची आवड होती. तर हे तुपाचं भांडं. आणि इथं मला आणि एक गोष्ट दिसली, कढई कढई कढई. हे बघा, ही माझ्याकडे एक अतिशय सुंदर कढई आहे. पण ही जी कढई आहे ही फक्त मी खीर करायला आणि शिरा करायला वापरते, इतर कशालाही नाही. आता जवळजवळ 2 वर्ष झाली काढलीच नाही आहे ती. 2 वर्ष नाही, मागच्या गणपतीला काढली असेल. आता ही धुवून ठेवायला पाहिजे. काढलीच आहे तर आता धुवून ठेवते. तर ही माझी कढई, ह्याच्यात मी चुकूनसुद्धा भाजी करणार नाही. भाजी आपली नेहमीच्याच कढई 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 ह्याच्यातच करायची. किती आहे ना की मी फारशी स्वयंपाक करतच नाही. तर मग त्यामुळे माझ्या घरात भांडी कशी आहे त्याच्याशी मला काही देणं घेणंच नसतं. तुम्ही म्हणता ना छान वाटेल छान वाटेल छान वाटेल, मी नुसतं असं एवढंसं काहीतरी करते ते सुद्धा मला छानच वाटत असतं, मस्त मस्त वाटत असतं. एवढी सारीशी मी फोडणी केली तरी मला ते मस्त मस्तच वाटत असतं. हा आहे स्वभाव. तुमचाही स्वभाव छानच आहे मला माहिती आहे. पण मुळात बायकांना ना काही सहन होत नाही, कारण हार्मोन्स, तुमचे सुद्धा हार्मोन्स प्रॉब्लेम. वय झालं की नाही सहनशीलता कमी होते. कॅल्शियम डिफिशियन्सी, B12 डिफिशियन्सी, विटॅमिन D डिफिशियन्सी, हालचाल कमी होते, बाहेर जाणं कमी होतो. मग ह्या सर्व गोष्टी चालू होतात तुमच्या. तर थोडीशी तब्येतीची काळजी घ्या. आणि आता BP, शुगर, हार्टचा प्रॉब्लेम होण्याचे आपले दिवस आहेत. तर आजारी पडू नका बरं. मोठे मोठे आजार मागं लागतातच किती झालं तरी. मग त्यामुळे हे मूड स्विंग्स होतात. आणि स्ट्रेस तर काय आयुष्यभराचा पडलेला आहे मागं. काही नाही तर वातावरणाचा स्ट्रेस. आता कसला स्ट्रेस आहे माहिती का? बाकीचं सगळं छान असलं तरी गेले 2 वर्ष पाऊस पडला नाही, याही वर्षी नाही पडला तर काय करायचं?
किती मोठा स्ट्रेस आहे बघा आपल्यावरती. मग आपला ह्याला लगेच आपल्या डोक्याला चढतो, त्रास होतो. म्हणून सगळ्यांनी आपली तब्येत सांभाळा. बाय. टेक केअर.